तर पहलगाम हल्ल्याचं आम्हाला उत्तर द्यायचं होतं, सुरुवात सीमेपलीकडून झाली, उत्तर देणं गरजेचं होतं असं उमर अब्दुल्ला म्हणालेत। कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील काही लोकांचा खात्मा झालाय, कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय। कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झालेला आहे। दहशतवादाच्या मुळावर हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे भारताकडून आणि त्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झालाय। आणखीही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राईकमध्ये त्यांचा खात्मा झाल्याचं कळतंय। एक खूप मोठा एअर स्ट्राईक भारताकडून करण्यात आलाय आणि यामध्ये लक्ष केलं गेलं आहे ते दहशतवाद्यांच्या दहशतवादी तळांना, त्यासोबतच त्यांच्या कंट्रोल रूम्सना, त्यांच्या हेडक्वार्टर्सना। आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय। मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर देखील यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, तर मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर हा गंभीर जखमी झालेला आहे। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय, तर रऊफ असगर हा गंभीररित्या जखमी झालाय। अनेक जण गंभीर जखमी झालेत, तर अनेकांचा खात्मा झालेला आहे आणि दहशतवादाच्या मुळावर एअर स्ट्राईक झालेला आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात